चला तर विद्यार्थी मित्रांनो, मागील जो व्हिडिओ बघितला होता आपण तो आवर्ती अपूर्णांकाचा तोच व्हिडिओ टू बी कंटिन्यू करू आपण. त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला ऍड करावं लागेल की ऍडिशन्स कशाला करायचं आणि सबट्रॅक्शन्स कशा पद्धतीने करायचं. तर तेच आवर्ती अपूर्णांक घ्यायचंय आणि त्यांची बेरीज किंवा वजाबाकीचे प्रश्न बरेच काही विचारले जातात. तर त्यामधला एक प्रश्न मी तुमच्या समोर आज मांडतो मित्रांनो. आता इथे लिहिलं मी 0.3 बार प्लस 0.6 बार. जर अशा पद्धतीने मी प्रश्न जर लिहिला त्याला 0.3 बार म्हणायचा आणि 0.6 बार, तर बरेच विद्यार्थी इथे चुका काय करतात त्याची एक छान उदाहरण मी तुम्हाला सांगतो. बरेच विद्यार्थी 0.3 प्लस 0.6 बार यांचे ऍडिशन्स करतात फायनली 0.9 बार. पण हे उत्तर हमखास चुकते आणि याच स्पर्धा परीक्षेमधून बरेच विद्यार्थी या प्रश्नाला मार्क्स गमावतात. मग त्यात स्कॉलरशिप परीक्षा असेल, त्यात नवोदय परीक्षा असेल, त्यात एमटीएस ची एक्झाम्स वगैरे असेल, त्यात स्टार्टचे एक्झाम्स वगैरे असेल, अशा भरपूर एक्झाम्स मध्ये आणि इव्हन मोठमोठ्या तलाठी परीक्षेमध्ये इतरत्र परीक्षेमध्ये सुद्धा अशा प्रकारची गुगली प्रश्न टाकले जातात. तर त्याचा आन्सर्स कसं काढायचं बघा विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात अगोदर मी तुम्हाला मागे सांगितली होती ट्रिक किंवा याच्या अगोदर सांगितली होती ट्रिक. आफ्टर डेसिमल पॉइंट, डेसिमल नंतर जर सिंगल नंबर असेल आणि तो रिकरिंग जर असेल, डेसिमल पॉइंट नंतर जर तो सिंगलच नंबर असेल आणि जर तो रिकरिंग असेल तर अशा वेळेला काय टेक्निक्स वापरायची. आफ्टर दॅट डेसिमल पॉइंट द सेम नंबर इज देअर 3/9. चालेल. बेस काय आहे याचा 10 आहे. मग सर 10 मधून काय मायनस करायचं, 1 मायनस करायचं, दॅट इज इक्वल्स टू 9. मग डिनॉमिनेटर येईल त्याचा 9 आणि न्यूमरेटर येईल त्याचा 3 इज इक्वल्स टू, परत इज इक्वल्स टू म्हणण्यापेक्षा आपण आता इथं प्लस करणार आहोत. प्लस 0.6 बारला सेम 6 ऍज इट इज आणि बेस काय येईल त्याचा 9. मग या वेळेला विद्यार्थी मित्रांनो याची फायनल ऍडिशन्स काय येईल पहा. 6 प्लस 3 डिनॉमिनेटर तर सेम आहे सर त्याचा. जेव्हा डिनॉमिनेटर सेम असतो, whenever denominator is to be equal then final add there the numerator or subtract there the numerator. मग 6 plus 3 9, 9 divided by 9 that is equals to final answer 1. तर ह्याचं करेक्ट आन्सर येतंय 1. तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या ह्या चुका टाळण्यासाठी अशा प्रकारचे नवीन नवीन बरेच काही प्रश्न आज परीक्षेमध्ये विचारले जातात. यासारखा परत एक अजून दुसरा प्रश्न मी तुमच्या समोर घेऊन येत आहे ज्याचा बेस आपण 100 धरणार आहोत. तो बघा. आता समजा 2.33 किंवा 2.30 असं लिहिलं मी एक संख्या. त्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला ऍड करायचं 1.32 बार. सेम पहिल्यासारखीच विद्यार्थी चूक करतात. युनिट प्लेस खाली युनिट नंबर लिहितात आणि 10 प्लेस खाली 10 प्लेस लिहितात आणि 100 प्लेस खाली 100. बट विद्यार्थी मित्रांनो थोडी इथं चूक आपल्याला समजून घ्यावी लागेल. Here the recurring number is there. Recurring means after that the decimal point same number coming that. Decimal point नंतर same number येणार असेल तर त्यावेळेला शॉर्टकट ट्रिक वापरायची आपल्याला. बेस 10, 100, 1000 किंवा 1000 या पद्धतीने असं 10,000 पद्धतीने घेऊन आपण ते उत्तर शोधू शकतो. मग याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो पहा. आता डेसिमल पॉइंट नंतर मी आता सांगितलं होतं तुम्हाला, जर पॉइंट नंतर जर दोन अंक असेल तर बेस काय घ्यायचा त्याचा. व्हेरी गुड. त्याचा बेस घ्यायचा 100. 100 मधून 1 मायनस करायचं म्हणजे तो झाला 230/99 प्लस ह्याला पण सेम तसंच 132 आणि छेद काय असणार आहे 100 बेस घेतल्यानंतर त्यामधून 1 मायनस करायचा 99. अशाच पद्धतीने पुढे करत राहायचं. बेस परत तो सेम झाला. बेस सेम झाल्यानंतर बेस जशाला तसा 99 आणि वरच्यांची ऍडिशन्स करायची 2 ऍज इट इज 3 प्लस 3 6 2 प्लस 1 3. आणि जर ह्याला परत 3 ने जर डिवाइड होत असेल तर तुम्ही फायनली आन्सर काढायचं. अदरवाइज तुम्ही हे जरी आन्सर ठेवलं तरीही नो डाउट्स. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो अशा रिकरिंग जे आवर्ती अपूर्णांक असतात त्याचं फायनल आन्सर फ्रॅक्शन्स मध्ये कन्वर्ट करायचं असेल तर अत्यंत कमी वेळेमध्ये तुम्हाला अशा पद्धतीने एक्झाम्पल सोडवावे लागतात. तर यासारखंच मी एक्झाम्पल्स तुम्हाला करायला देतो. त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला द्यायचंय. 1.2 बार. आता मी सिंपल देतोय तुम्हाला. 0.3 बार प्लस 2.3 बार याचा आन्सर्स काढायचं आणि याचं फायनल आन्सर्स मला कमेंट बॉक्स मध्ये द्यायचं. आणि व्हिडिओला आवडलं जर असेल तर लाईक करायचं आणि शेअर करायला विसरायचं नाहीये. थँक्यू.